गेल्या 1.5 वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील थकीत 6,686 केळी विमाधारक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम देण्याचं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत दिलाय। राज्याचे कृषी आयुक्तही या बैठकीला उपस्थित होते। केळी उत्पादकांना विम्याची थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी वेळोवेळी निदर्शने, मोर्चे आणि ठिय्या आंदोलने शेतकरी संघटनेने केली। याबाबत 16 जूनला कृषी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून केळी पीक विम्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती। लातूर जिल्ह्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेतीची मशागत करण्यात अडथळे आल्याने पिकांमध्ये तणाचं प्रमाण वाढलं असून फवारणीही लांबली होती। आता गेल्या 4 दिवसांपासून पावसाने जराशी उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती मशागतीच्या कामांना वेग आलेला दिसून येतोय। त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होणार असल्याचं दिसतंय। आता उत्पादन वाढीसाठी शेतकरी सर्वतोपरी प्रयत्न करत असून शेतकरी थोडा समाधानी दिसतोय। महाराष्ट्र शासनाकडून बांबू लागवड योजनेला प्रोत्साहन देण्यात येते। बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानही देण्यात आलंय। प्रत्येक बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास 7 लाख रुपयांचा अनुदान देण्यात येते। त्यामुळे पडीक आणि खडकाळ जमिनीवर बांबू लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे। त्याचबरोबर प्रशासन फक्त योजनेचा लाभ घेऊ देणार नाही, तर भविष्य काळामध्ये इंधनाच्या वापरासाठीचा वापर करण्यासाठी बांबूंचे डेपो तयार करणे, त्याच पद्धतीने बांबूंचे इंधन वापरासाठीचे कारखाने तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे। जे शेतकरी आपल्या शेतामध्ये बांबू लागवड करणार आहेत त्यांच्या बांबूंना महाराष्ट्रामध्येच मार्केट तयार करतायत। सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीपातील पिकांना जीवनदान मिळालंय। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने काही भागात पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असून अतिवृष्टीमुळे चारा पिकांसोबत अतिरिक्त पाणी सहन न होणाऱ्या पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। पाऊस पडण्याआधीच दुष्काळाचं आणि आता अतिवृष्टीचं संकट आल्याने शेतकरी चिंतित झालाय। टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतोय, मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला वाढत्या दराचा फटका बसलाय। दरम्यान एका बाजूला सरकारने कमी दरात टोमॅटोची विक्री सुरू करून देखील दिल्लीत टोमॅटोच्या दरात वाढ होतीये। दिल्लीत सध्या टोमॅटोचे दर हे 100 रुपयांच्या पुढे गेलेत। त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे। असं असलं तरी देखील दरात वाढ होताना दिसतेय। हवामानाचा मोठा फटका टोमॅटो पिकाला बसलाय। लातूर शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटलीय। आज हरभऱ्याची आवक केवळ 784 क्विंटल झाली। सर्वसाधारण भाव 6,645 रुपये मिळाला। गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हरभऱ्याच्या दरात वाढ झाली असल्याचं पाहावयास मिळत आहे। सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने बाजारपेठेत शेतीमालाची आवक अत्यंत कमी झाली आहे। शेतकरी खरीपातील पिकांवर औषध फवारणी, आंतर मशागतीची कामे करतायत। त्यामुळे कीटकनाशके खरेदीसाठी तसेच मजुरी देण्यासाठी पैशाची गरज भासत असल्याने शेतमाल विक्री करत असल्याचं दिसून येते। बाजार समितीत हरभऱ्याची केवळ 784 क्विंटल आवक झाली आहे। मका पिकावर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे। त्यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। दरम्यान अशा परिस्थितीत पिकांचं अधिक नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले। अमळनेर तालुक्यात यंदा 16,543 हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे। कमी खर्चात जास्त उत्पादन म्हणून मका पिकाकडे पाहिलं जातं। 3 आठवड्यांपूर्वी पेरणी झालेल्या पिकांना आठवड्यातील समाधानकारक पावसाने तारलं, मात्र मका पिकावर पडलेला अमेरिकन लष्करी अळीने मारलाय। त्यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। पावसाळ्यातच रानात उगवणाऱ्या जंगली मशरूम खरेदीसाठी रानभाज्यांची ओढ असणारे नागरिक सकाळ सकाळीच बाजारात उतरत असल्याचं निदर्शनास येते। पावसाळ्यात निरनिराळ्या रानभाज्यांची धूम असते। पावसाळ्यातच गर्जन झालं की जंगली भागात जंगली मशरूम उगवतात। गेल्या काही दिवसांपासून नियमित पाऊस सुरू असून हे जंगली मशरूम सकाळ सकाळीच बाजारात अवतरत आहेत। तर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात जंगली मशरूमला साल्या या नावाने ओळखलं जातं। टेकोडे सध्या 1,600 रुपये किलो दराने विकले जातात। कुठे कुठे 50 रुपये जुडी प्रमाणेही विकले जातात। एका जुडीमध्ये 6 ते 8 टेकोडे असतात।